असं वाटलं की आपले आईबाप आपल्यासाठी खूप कष्ट घेतात व आपण ते मनावर घेऊन जिद्द ठेवून काहीतरी घडून दाखवायचं हे मला या पिक्चरमधून समजलं। मला हा पिक्चर खूप छान वाटला। तुम्ही आमच्या शाळेत येऊन हा पिक्चर आम्हाला दाखवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन व आभार मानतो व धन्यवाद असे भरपूर चांगले म्हणजे मला इतकं चांगलं वाटलं की मी काय सांगू, मला शब्दच नाही त्याच्यासाठी। मंदिर माझ्या शाळेत खूप छान पिक्चर आणला आणि खरंच सर्व मुलांनी मनात काहीतरी जिद्द ठेवायला पाहिजे की आपले आई वडील आता असे काम करतात, ह्यांच्या हाताखाली काम करतात, आपल्या आई वडिलांना सतत आपल्यामुळे अपमान सहन करायला लागतो। त्यामुळं सगळ्यांनीच जिद्द या पिक्चरमधून प्रेरणा घेऊन म्हणजे काहीतरी घडायला पाहिजे। त्यांचं म्हणजे भविष्य या पिक्चरमुळं सगळ्यांचं खरोखरच भविष्य उज्वल होणार आहे। धन्यवाद। आज आमच्या विद्यामंदिर बालशाळेमध्ये शाळेमध्ये आपण हा जिद्द पिक्चर जो दाखवला तो अतिशय मुलांना संस्कारक्षम आहे। अतिशय जुना काळ आणि नवा काळ याची सांगड घालून खूप छान मोबाईलचे दुष्परिणाम यातून तुम्ही दाखवलेले आहेत। ते आमच्या मुलांना खूप चांगले समजलेले आहेत। मुलांनी त्याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिले आणि अशा पद्धतीने मुलं मोबाईलचा जास्तीत जास्त वापर न करता मैदानी खेळ खेळतील आणि त्यातून त्यांचं शरीर मन मनगट खूप छान होण्यास मदत होईल आणि मुलं खूप छान प्रकारे आमची घडतील याचा आम्हाला आशा आहे। त्याची पॅन्ट तुम्ही बघितलेले पाठीमाग ठिगळं लावलेली आहे। ठिगळं तरी तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण त्या ठिकाणी लावलेली आहे। त्याला दप्तर नाही, त्यानंतर त्याला शाळेत जाण्यासाठी सायकल नाही, त्याला शाळेत जाण्यासाठी बस नाही, शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही। तो वस्तीवरून तो एकटाच चालत त्या ठिकाणी जातो, शिक्षण घेतो, थोडा खोडकर पण असतो। पण ज्या वेळेला आपल्या बापाचा अपमान तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की खरोखरच तो त्या ठिकाणी अगदी त्याच्या वडिलांना सांगतो की बाबा आता तुम्ही इथून चला, हे काय आपल्याला सावकार किंवा ते सरपंच पैसे देणार नाही। तिथून पुढे जातात आणि त्याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट अशी दाखवली की प्रत्येक शिक्षकांना वाटत असतं की आपल्या विद्यार्थ्यांनी खूप स्पर्धा परीक्षेमध्ये बसलं पाहिजे, यश मिळवलं पाहिजे,